आणि आता तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। बातमी मुंबईमधून आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या 7 धरणांमधून मिळून रविवारी सकाळी 88.70% पाणीसाठा जमा झाला। गेल्या आठवड्यात 90% पोहोचलेला पाणीसाठा आता पावसानं ओढ दिल्यामुळे काहीसा कमी झालाय। त्यामुळे मुंबईमध्ये सध्या लागू असलेली पाणी कपात मागे घेण्याची शक्यता धूसर झाली आहे। अद्याप पावसाचे 2 महिने असून या 2 महिन्यात किती पाऊस पडतो यावर पाणी पुरवठ्याचं भवितव्य अवलंबून आहे। अल निनोमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे। भारतासह व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारखे आशिया प्रशांत महासागर क्षेत्रातील देश हवामानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या पुरवठा धक्क्यांना संवेदनशील असल्याचं S&P ग्लोबल रेटिंग्सनं म्हटलेलं आहे। 2026 मध्ये सुरू झालेल्या अल निनोमुळे कमी पाऊस आणि हवामानातील व्यत्ययांमुळे आर्थिक हालचालींवर परिणाम होऊ शकतो, मात्र त्याचा व्यापक आर्थिक परिणाम सध्या नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे। भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे देशात पुरेसा अन्नधान्य साठा उपलब्ध आहे, त्यामुळे संभाव्य अन्नपुरवठा धक्क्याचा सामना करण्यास मदत होईल। नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांशी समन्वय साधला जातोय। इराण युद्ध आणि आखाती देशांमधील तणावामुळे कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे देशातील प्रमुख FMGC कंपन्या सप्टेंबर तिमाहीत उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत। तसं झाल्यास ऐन सणासुदीमध्ये रोजच्या वापराच्या चहा, बिस्किट, तेल, साबण, पीठ, तांदूळ, मसाले, टूथपेस्ट इत्यादी वस्तू महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते। पनवेल कर्जत नवीन उपनगरीय मार्गिकेच्या कामाला वेग आलेला असून या मार्गिकेचं काम वर्षाअखेरीस रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीसाठी सज्ज करण्याचं उद्दिष्ट आहे। जुलै महिन्यात या प्रकल्पातील भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाण पूल, केबल टाकणं आणि विद्युतीकरणाची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात आली। चिखले आणि मोहोपे येथील भुयारी मार्गाचं काम देखील पूर्ण झालंय। तसंच 2 रेल्वे उड्डाणपूल स्थानिक ग्रामस्थांसाठी खुले करण्यात आलेले आहेत। बोगदा क्रमांक 1 आणि 3 मधील केबल टाकण्याचं काम देखील आता पूर्णत्वास आलेलं आहे। राष्ट्रीय महामार्गावर ट्रक, टँकरसह जड व व्यावसायिक वाहनं अनधिकृतपणे उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर आता कठोर कारवाई होणार आहे। महामार्गाचा मुख्य मार्ग आणि पक्का बाजूमार्ग अनधिकृत वाहनतळ म्हणून वापरण्याविरोधात RTOनं धडक मोहीम राबवावी असे निर्देश नुकतेच परिवहन विभागानं दिले। मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 आणि वडपे ठाणे मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 यासह संबंधित मार्गावर विशेष लक्ष दिलं जाईल। GPS सह वेळेची नोंद असलेले फोटो, व्हिडिओज पुरावे वापरून ई-चलनाद्वारे कारवाई करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। कारवाईचा सविस्तर अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे निर्देशही जारी करण्यात आलेत। ओझरे घाटातील संरक्षण भिंत खचल्यामुळे आंबा घाटातून ST वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। 31 जुलैपासून घाटातील अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली असतानाच आता ST वाहतूक देखील थांबवण्यात यावी असे आदेश प्रादेशिक परिवहन विभागानं दिलेत। पश्चिम रेल्वेवरील बोरिवली आणि विरार दरम्यानच्या 5व्या 6व्या मार्गिका प्रकल्पाला वेग आलेला आहे। 26 किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी भाईंदर इथे 21 जुलै रोजी सुमारे 1.81 हेक्टर जमिनीचा ताबा घेण्यात आला। अतिरिक्त 2 मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊन पश्चिम उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे। पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू आहे। बोरिवली विरार टप्पा MUTP 3A अंतर्गत हाती घेण्यात आला। खार कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका तयार असून ती बोरिवलीपर्यंत वाढवण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रकल्पासाठी एकूण 1.81 हेक्टर खासगी जमिनीपैकी यापूर्वी 1.40 हेक्टरचा ताबा मिळालेला होता। याशिवाय 0.67 हेक्टर सरकारी जमीन उपलब्ध झालेली आहे। राज्यात ई-वाहनांची संख्या वाढत असताना त्यांच्या चार्जिंगसाठी सरकारी यंत्रणांकडून
पायाभूत सुविधा उभारण्यास वेग आलाय. एसटी महामंडळानं राज्यातील 45 ठिकाणी 285 चार्जर्स उभारलेले असून आणखी 100 ठिकाणी चार्जिंग स्थानकं उभारण्याचं नियोजन आखलंय. दुसरीकडे बेस्टनं खासगी ई वाहनांसाठी चार्जिंग सुविधा खुली करून 2025-26 मध्ये तब्बल 8.45 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. आता राज्यातील 50 पेक्षा अधिक आरटीओ कार्यालयांमध्ये सुद्धा चार्जिंग स्थानकं उभारण्याचा प्रस्ताव असल्यानं ई वाहनांसाठी सरकारी चार्जिंग सुविधांचं जाळं विस्तारत आहे. ई बसेसची संख्या वाढवण्यासोबतच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर एसटीचा भर आहे. त्यानुसार भविष्यात राज्यात आणखी 100 ठिकाणी ई वाहन चार्जिंग स्थानकं उभारण्याचं नियोजन केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांसाठी असलेल्या आश्रय योजना अंतर्गत महानगरपालिका सुमारे 12,000 घरं बांधणार आहे. या योजनेमधील पहिल्या टप्प्यातील 3,107 सदनिका बांधून तयार झालेल्या असून त्याचं लवकरच वाटप सुरू होईल. या सर्व सदनिका आता आधुनिक सुविधायुक्त 300 चौरस फुटांची नवीन घरं असतील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी आर्थिक बजेटमध्ये विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार जुन्या आणि धोकादायक झालेल्या वसाहतीचा पुनर्विकास करणं, नवीन वसाहत उभारणं ही कामं हाती घेतली जातील. आणि आता राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात. मुंबई शहर पेट्रोल 111.21, डिझेल 97.83 रुपये. ठाणे पेट्रोल 111.31, डिझेल 97.97. नाशिक पेट्रोल 112.44, डिझेल 99.7. नागपूर पेट्रोल 111.72, डिझेल 98.38. छत्रपती संभाजीनगर पेट्रोल 112.8, डिझेल 98.72.